नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल। तर इथे सकाळची धावपळ चालू आहे माझी थोडीशी, कारण मला आज बाहेर जायचं होतं आणि बोलतात ना एका दिवशीच सगळी कामं येतात। तर इथे जायचं होतं मला, भावाचं जे न्यू रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे, तर त्याची आज ओपनिंग होती दत्त जयंतीच्या दिवशी। आज दत्त जयंती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर त्यासाठी मला बाहेर जायचं होतं आणि त्याच्यामध्ये आज नेमकी दक्षची स्कूल पण आहे। नाही तर सॅटर्डेला कधी स्कूल नसते, पण कधी आधी सुट्टी झाली तर मग स्कूल चालू ठेवतात आणि त्याच्यानंतर मग आज मीटिंग पण होती त्यांची। तर एकाच दिवशी अशी सगळी कामं आली होती आणि मला लेट झालं होतं थोडंसं, तर मी थोडं लेटच जाणार होतं ओपनिंगसाठी। तर इथे मी थोडंसं माझी पटापटची कामं आहेत, सकाळची टिफिन वगैरे ती करून घेतलेली आहेत। तर ह्याचे पप्पा वगैरे गेले कामाला, त्याच्यानंतर मग ग्रितिक वगैरे पण आता झोपून उठला आहे। तर त्याला आता दूध वगैरे सगळं देईल मी पियायला, म्हणजे का थोडंसं खायला देईल। त्याची थोडी तब्येत पण ठीक नव्हती आणि दक्ष पण स्कूलमध्ये गेला होता, तर त्याची आज हाफ डे होती। तो येणार होता 11 वाजेपर्यंत, त्यामुळे त्याला काही टिफिन वगैरे असं द्यायचं नव्हतं। आल्यानंतर तो नाश्ता केल्यानंतर करेन, तसंच आम्ही लवकर निघणार होतो। तर इथे भाजी, आज पावट्याची भाजी, म्हणजे जी वाळ आपण बोलतो, कोण वाळाची बोलतो, कोण पावट्याची भाजी बोलतो। तर ती पावट्याची भाजी आज केली होती मी, चपाती केली होती, बाकी तर काय करायचं नव्हतं मला। त्याच्यानंतर मग मी म्हटलं पटकन किचन वगैरे क्लीन करून थोडं घर वगैरे साफ करून घेते। अशी पटापट कामं करून सगळं निघायचं होतं। तर इथे मी किचन वगैरे क्लीन वगैरे करून घेतलं आणि इथे ग्रितिकसाठी पाणी ठेवायचं होतं गरम करायला। तर इथे पाणी ठेवलं आहे मी गरम करायला। त्याच्यानंतर मग थोडी काही भाजी चपाती राहिली होती, ती भाजी वगैरे काढून घेतली आणि चपाती वगैरे एका डब्यात भरून ठेवली, कारण मी थोडंफार नाश्ता केला आणि पण दूध वगैरे पियाला होता, तर त्याला बघत होती मी, तर एवढं ताप वगैरे नव्हता। तर इथे माझं बहुतेक काम झालं होतं, फक्त ग्रितिकची तयारी बाकी होती। तर ग्रितिकला तयार वगैरे करून मग मी लगेच निघणार होती। आणि इथे मी जो पाणी पिते सब्जाचा, तो पाणी मी इथे ठेवला होता, ग्लासमध्ये होता, त्यामुळे मी तो पियाली नव्हती पाणी, आज एवढी घाई झाली होती म्हणून। तर इथे आता आम्ही दक्ष पण आला आहे स्कूलमधून, मीटिंग पण पटकन मी अटेंड केली, जास्त काही टाईम लागलं नाही। फक्त मुलांविषयी सांगणार होते की म्हणजे मुलं कशी राहतात स्कूलमध्ये वगैरे, काय कसं काय अभ्यासात वगैरे प्रगती कशी आहे, हे सगळ्या गोष्टी सांगणार होतं, त्यासाठी बोलवलं आहे। आणि चला तर मी आता निघाले आहे बाहेर। बाबूचा फुग्यानो नाही वाटलं। तर मी आता आली आहे इथे रेस्टॉरंटमध्ये, आणि रेस्टॉरंट आहे चांदिवली वेस्ट संघर्षनगरमध्ये। तर आज दत्त जयंती पण होती आणि आज ओपनिंग पण होती। तर व्हिडिओ मी थोडासा लेट अपलोड केला आहे, थोडंसं अपलोड करायला टाईम लागला आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर रेस्टॉरंटचं नाव आहे वारसा व्हेज ट्रीट। तर हे रेस्टॉरंटचं नाव आहे वारसा व्हेज ट्रीट, मार्केटमध्येच आहे। तर इथे कोण राहत असेल संघर्षनगरमध्ये तर नक्कीच या, आणि इथे ॲड्रेस पण मेन्शन केलेला आहे मी लास्टला। तर बाकी पूजा वगैरे खूप छान झालेली आहे। आम्ही आल्यानंतर पूजेच्या पाया वगैरे पडलो, त्याच्यानंतर मी म्हटलं थोडंसं व्हिडिओ वगैरे घेते। तर खूप छान अशी तयारी केलेली आहे दोघांनी, आणि खूप असं छान काम वगैरे केलेलं आहे। आणि इथे बघा बाहेर रांगोळी वगैरे खूप छान अशी काढलेली होती आणि खूप म्हणजे तयारी वगैरे छान अशी केलेली आहे। बाहेर रांगोळी वगैरे पण खूप छान काढलेली आहे, खूप म्हणजे भारी वाटत होतं बघायला। आणि पूजा सकाळी 8ची होती आणि कोणाला तरी ओपनिंगसाठी पण बोलवलं होतं, कोण नेता होता आता मला नाव आठवत नाही, म्हणून एवढ्या सकाळी आम्हाला यायला जमलं नाही। तर तिथे आम्ही आल्यानंतर प्रसाद वगैरे घेतलं, पूजेच्या पाया पडून झाल्यानंतर प्रसाद वगैरे घेतलं आणि आम्ही ते सगळेजण बसलो होतो। एक असे पाहुणे वगैरे कोण कोण होते, आमची त्यांची ते अशी येत होती। तर मी पूर्ण तुम्हाला रेस्टॉरंट दाखवते। ते इथे आता टेबल वगैरे सगळं साईडला केलेले आहेत, कारण पूजा वगैरे होती आणि पाहुणे वगैरे येणार होते। तर बाहेर पण खूप अशी जागा चांगली आहे। आणि चला तर मी तुम्हाला पूर्ण रेस्टॉरंट दाखवते। तर हे असं छोटंसं रेस्टॉरंट आहे, छान असं डेकोरेशन केलेलं होतं सिंपल असं। आणि हे किचन आहे, किचनमध्ये पण थोडं
काम वगैरे केलेलं आहे आणि इथे फ्रीज वगैरे याचं अजून काहीतरी बाकी होतं. आणि बाहेरच्या साईडला पण जागा वगैरे खूप छान होती, मस्त होती, असं छान वाटत होतं, मोकळी अशी जागा होती. आणि इथे बघा इथे सगळेजण तर एक एक पाहुणी वगैरे अशी येतच होती, तर त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ काढला नाही, थोडाफारच काढला. तर इथे असं छान असं डेकोरेशन केलेलं होतं, त्याचे पेंटिंग मी तुम्हाला दाखवते. काय काय पाहुणे आता नंतर येणार होती, शनिवार होता, कोण आधी संडेला वगैरे येणार होती, तर आम्ही पण आता लगेच निघणार होतो. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला आता पेंटिंग दाखवणार होती, तर मी पेंटिंग दाखवते तुम्हाला. खूप छान अशी केलेले आहेत पेंटिंग. छोटा भाऊ आहे आणि ही त्याची मैत्रीण आहे. ह्या दोघांचं रेस्टॉरंट आहे. तर सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता, कारण आता सध्या धावपळ तर चालू असणारच न्यू बिझनेस म्हटल्यानंतर. तर खूप मेहनत केलेली आहे, तर नक्कीच या तुम्ही. आणि आम्ही पण इथे त्यांना जे काही गिफ्ट वगैरे आणले होते ते सगळे देत होते आणि असे छान असे फोटोज वगैरे सगळ्यांनी काढलेले आहेत त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर इथे सगळ्यांना म्हणजे कसं लांबून वगैरे पाहुणे येणार म्हणून सगळ्यांसाठी इथे पावभाजी वगैरे त्यांनी ठेवली होती, त्यामुळे मग इथे सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेत होते सगळेजण एक एक जण. तर हे सगळं आणायचं होतं, त्यामुळे तो थोडा बाहेर वगैरे बिझी होता. त्याच्यानंतर मग तो आला, त्याच्यानंतर आम्ही पण थोडं नाश्ता वगैरे करून घेतलं. पावभाजी होती ती खाऊन वगैरे घेतलं आणि आम्ही पण मग घरी जायला निघालो आहोत. तर हे आहे बाहेरचं लुक. इथे ॲड्रेस मेन्शन केलेला आहे, नक्की आजचा ब्लॉग इथे सेंड करते. बाय.